अरे अभि, या जेटलॅगमुळे ना अजून वेळी यावेळी जाम झोप येते रे. माझं तर दिवस आणि वेळेचं सगळं गणितच चुकलंय. आज सोमवार आहे का मंगळवार आलाय रे? आज मंगळवार. तुम्ही काल म्हणजे सोमवारी रात्री आलात. ते बघा कॅलेंडर आहे तिथे. अरे या शनिवारी जीसस कमिंग हे असं काय लिहिलंय? जीजस? हो नाही, जीजस नाही, हेसूस. तो आमचा लॉनवाला माणूस आहे. तो शनिवारी पैसे घ्यायला येणार आहे. बहुतांशी स्पॅनिश वर्ड्स जे जेने चालवतात ना ते हन उच्चारायचे असतात. म्हणजे होजे, हॅलापिनियो, हेसूस. चहा घ्यायला येत आहे ना? हो काका, चला चहा घ्यायला चला. ओके चल चहा घे. तुम्ही आत्ता उठलात? मी नेहाला शाळेत सोडायला गेले होते तेव्हाच तुम्हाला उठायला सांगितलं होतं. ते माझं अजून झोपेचं घड्याळ जागेवर आलं नाही ना, त्यामुळे थोडीशी जरा गडबड आहे. अगं तुला सांगते, तिथे एअरपोर्टवर हे त्या अमेरिकन ऑफिसरला आमच्या आडनावाचा उच्चार नीट कसा करायचा हे शिकवत होते. अहो काका, त्यांना स्मिथ आणि रॉजर्स ह्यांच्यापेक्षा मोठी नावं शिकवायला गेलात ना तर ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल या चालीत शिकवायला लागतील. आणि तुमचं नाव स्मिता, राजेश, गजेंद्र गडकर हे जर शिकवायला गेलात ना तर त्यांना दम लागेल. मी फक्त त्यांना पासपोर्टवर जसं नाव आहे तसंच्या तसं इमिग्रेशन फॉर्मवर लिहायला सांगत होतो. पण एवढ्या मोठ्या नावाचं स्पेलिंग लिहायला त्यांच्याकडे जागा नव्हती, म्हणून जरा त्यांचे थोडं लेक्चर घेत होतो. पण तरी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मान हलवून आणि येस सर म्हणून उत्तर देत होतो. तरी तेच प्रश्न तो परत परत विचारत होता. एक मिनिट, तुम्ही त्याला मान कशी हलवून दाखवत होता? आपली नेहमीसारखी अशी. बरोबर आहे. म्हणूनच अहो तुम्ही अशी हलवताना हो म्हणताय का नाही म्हणताय तेच त्याला कळत नव्हतं. पासपोर्टवरून एक गंमत आठवली. आमच्या बँकेत मिश्रा नावाचा युपीचा गृहस्थ होता. त्यांनी पासपोर्टसाठी फॉर्म भरला. 1 महिना झाला तरी त्याचा पासपोर्ट घरी आला नाही. त्याचे वडील पॉलिटिक्समध्ये तिथे लीडर. त्यांनी एक फोन लावला आणि 2 दिवसात पासपोर्ट घरात. त्याच्या पाठोपाठ त्याचा आधीचा पासपोर्ट पण घरी आला. हा पठ्ठा दोन्ही पासपोर्ट घेऊन लंडनला ट्रिपला गेला. परत आल्यानंतर एअरपोर्टवर याच्या नावावर 2 पासपोर्ट कसे म्हणून चौकशीसाठी बसवून ठेवला की त्याला. मग काय केलं त्याने? त्याचा कोणीतरी एसपी ओळखीचा होता. त्यांनी त्याला फोन लावला. त्यांनी काहीतरी जुगाड केला आणि सोडवलं त्याला या प्रकरणातनं. चला म्हणजे सगळ्या गोष्टी कम्प्युटराइज्ड आहेत, त्याचा काहीतरी फायदा झाला. आकांक्षा, अभि, तुम्ही ते छान सेटल झाला आहात. तुमचं हे घर मला खूपच आवडलं. आणि अंगणातला मोगरा काय सुंदर फुललाय. गृहप्रवेशाच्या वेळी आकांक्षानंच तो लावलेला. दर उन्हाळ्यात इतका मस्त फुलतो. अरे अभि, आकांक्षा, तुम्हाला इथे रुळाला काही फार वेळ तर लागला नाही ना? म्हणजे दोघं, नवीन देश, सगळं कसं शून्यातून उभं करायचं. झाला सुरुवातीला, पण हळूहळू शिकत गेलो. एक मात्र नक्की, या देशात श्रमाला प्रतिष्ठा आहे. जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. तुमच्या कष्टाने तुम्ही आकाशाला पण वरची घालू शकता. तुम्हाला एक गंमत सांगतो. आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो इथं तेव्हा डिशवॉशर कसा चालू करायचा ते पण माहित नव्हतं. मग एकदा तो सिंकवरचा डिशवॉशिंग सोप तो त्याच्यात घातला आणि चालू केला. मग काय विचारता, सगळीकडे नुसतं फेस. 2 दिवस तो डिशवॉशर साफ करण्यात गेले आमचे. असं चुकत माकत एक गोष्टी शिकत गेलो. आणि सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला शिकत गेलो. DIY, डू इट बाय युअर सेल्फ. म्हणजे अगदी कम्प्युटरचं टेबल असेंबल करण्यापासून प्लंबिंग पर्यंत. म्हणजे इथली लोक आहेत ना खूप बिझी असतात, त्यामुळे आपल्या वेळेत त्यांची अपॉइंटमेंट मिळणं खूप कठीण असतं. सो आपण स्वतः शिकलो तर पुढच्या वेळी कोणावर अवलंबून राहायला नको. अगदी बरोबर. आमच्याकडे कसं असतं, त्यांना एक फोन केला ना की 2 तासात येऊन सगळं काम करून जातात ते. पण इकडे तुमच्याकडे फरक आहे. तुमच्याकडे सगळी टूल्स असतात, त्यामुळे काही काम वाढत नाही.
आमच्याकडे साधी पक्कड सुद्धा शोधावे लागते, नाहीतर स्वयंपाक खोळंबतो. स्वयंपाक तो का बरं खोळंबतो? अरे एकदा घरातलं गजराचं घड्याळ बंद पडलं. मी यांना म्हटलं कोपऱ्यावरच्या दुकानातनं दुरुस्त करून आणा, पण नाही, हे म्हणाले नुसता स्क्रू पडलाय, मी आत्ता 5 मिनिटात दुरुस्त करतो. आमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर पक्कड काही नव्हतं. मग काय, स्वयंपाकघरातलं उलटणं, सांडशी, चमचा, सुरी जे काही मिळेल त्यांनी ते घड्याळ उघडण्याचा यांचा प्रयत्न 2 तास चालू होता. तोपर्यंत मी बसले होते वाट बघत आणि सगळा स्वयंपाक खोळंबलेला. शेवटी त्याच दुकानातून ते घड्याळ 100 रुपये देऊन दुरुस्त करून आणलं. मावशी, मी काय म्हणते, मला 2 तास ऑफिसला जायचंय, तर मी पटकन जाऊन येते. हो. तुम्ही दोघं पण बाहेर फिरायला जा, नाहीतर सारखी झोप येईल. बरोबर. आणि गोल चक्कर मारा, म्हणजे रस्ता ओलांडायला नको आणि हरवणार पण नाही. आणि तुमच्या दोघांच्या फोन मध्ये आमचे नंबर सेव्ह हो, आहेतच, हो. सो काही लागलं तर याला किंवा मला फोन कर, ठीक आहे? ठीक. Hey, Akshay. Hey, how are you? Nice to see you. Nice to see you too. So what brings you here? My boyfriend is actually the swim coach here, and so I have a 50% off discount, and so I've just come here. And so, what about you? Oh, I play basketball here. It's a really nice facility. It is. What about your friend Tracy? How's she doing? She's doing really, really well. I haven't seen you guys since the karaoke. Yeah. So what's her situation? Is she seeing anyone? Does she have a boyfriend? Wow, Mr. Romantic. First, you'll sing romantic songs together. Now you're asking about her situation. I don't think that she's seeing anyone right now, but you should totally ask her. Okay. Here she comes right now. Hey! Oh, hey, Shay, how are you? Hey, very good. Good to see you. Good to see you too. Oh, come on, you should join us. Oh, thank you. It's been a while. It has since been a I see you while. last. Yeah. How have you been? Oh, I've been good. I just realized that I forgot my gym bag inside, so I'm gonna go get it, okay? Oh, okay. Okay, I'll be like right back. Okay, bye. Bye. By the way, did you get the pictures from Akanksha's place? The Oh, I karaoke? didn't. I guess I'll have to get the link from her. Oh, you totally should. They're so fun. Really? Like some of her Bollywood dance moves, they're amazing. I didn't know you danced that well. Yes, I'm very good. It's a And hit you're song. into music too, right? I am, yeah. That's awesome. What kind? All kinds, country, jazz, hip Oh, you hop. like jazz? I do. That's awesome. So my friend was telling me there's this new jazz band. It's playing at Antone's tonight. Okay. I was wondering maybe you would like to go see it. Yeah, sure. Sounds fun. That's awesome. Well, why don't you give me your number? Oh, yeah. And then I'll pick you up at, say, 6. 6 is good. Okay, and then maybe we can have dinner too. Oh, yeah, dinner would be great. Awesome. In case you were wondering, I like Chinese food. Chinese it is then. Okay. Perfect. Oh, she's ready for me. All right, I gotta go. I guess you gotta go. Bye, nice to see you. Nice meeting you. I'll see you soon. ए अभि, तुला पुढच्या आठवड्यात बिअर फेस्टला जाण्यात इंटरेस्ट आहे का? हो, बस क्या, तो इन्व्हिटेशन ओनली इव्हेंट आहे. आपल्याला कोण पाठवणार आहे इन्व्हिटेशन? माझ्या बॉसकडे 2 इन्व्हिटेशन्स आहेत. हो म्हणून सांगू का? हो, सांग ना, लगेच सांग त्याला. आणि मावशी असल्यामुळे पिल्लाला पण ठेवायचा प्रश्न नाही. परफेक्ट. डन. पुढच्या वीकेंडला बिअर फेस्टला आपली डे ठरली. मस्त, जाम खुश आहे आपण. कितना प्यारा वादा है हिम्मत वाली आंखों का.
इस मस्ती में तुझे ना क्या कर डालू है मोहे समा. एक मिनिट, तू मला हिम्मतवाली अभंग म्हणालास ना? हो. अरे मला ती वंडर वुमन असं सगळं वाटतं. अरे ते हिम्मतवाली आहे, हिम्मतवाली. हिम्मतवाली. हा. चल काहीतरीच काय. अरे खरं. म्हणजे मी इतके वर्ष चुकीचं म्हणायचो. हो, युट्यूब वर दाखव. दाखव चल. कितना प्यारा वादा, कितना प्यारा वादा है इन मत वाली आंखों का, इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूं हाल मोहे संभाल. कितना प्यारा वादा है इन मत वाली आंखों. हा हे बरोबर वाटतंय आता. कारण तेच बरोबर आहे. या गाण्यात जितेंद्रनं चांगलाच घाम गाळलेला दिसतोय. शर्ट बघ त्याचा. आता नेहमी तिकडेच लक्ष द्यायचं. जितेंद्र बरोबर डान्स करायला हिंमत लागते ना, म्हणून मला वाटायचं की तो हिंमतवाली आखोखा म्हणतोय. आपण महान आहात. आपले चरण कमल कुठे आहे? आणि अजून कोणत्या गाण्यांची वाट लावली आहेस? बऱ्याच. हा पण तुला एक अवघड प्रश्न विचारतो. ओके. ह्या गाण्याचा अर्थ आणि त्याचा उच्चार तो मला सांग. बर. जिहाल मस्किन मकुंब रंजिश बहार हिजरा बेचारा दिल है हो. आणि ह्याच्यात तो हिजरा शब्द आहे ना, त्याचा आम्ही खूप चुकीचा उच्चार करायचो. कळलं कळलं कळलं. मला आता सांगायला वेळ नाहीये. ऑफिसला जायला उशीर होतोय आणि मला लंच पर्यंत घरी परत यायचं. ठीक आहे? बरोबर. मला पण लवकर जाऊन यायला पाहिजे. चल. हॅलो. हा मेघना बोल. काय इथे? अगं अगं गाडीत गॅस आहे ना? एक मिनिट. किती बरोबर बोलतीयस? काय झालं नीट सांग मला. ओके ठीक आहे. तू काम कर, तू तिथेच थांब. मी 15 मिनिटात पोचतो. ओके ओके चल भेटूया. अच्छा बाय. अगं टोईंग कंपनीला फोन केला होता. त्यांना यायला अजून 1 तास तरी लागणार आहे. एक गोष्ट घडत नाही. मी तुला मागच्या आठवड्यातच म्हटलं होतं की गाडी चेक करून आण. तू काही वेळच नाही काढत आहे माझ्या कामांना. अगं मी गेलो होतो तेव्हा तू म्हणाला तर सगळं व्यवस्थित आहे. आता आजच नेमकी कशी बंद पडली ना मला काय माहिती. आजच कशी नेमकी बंद पडली म्हणजे मी बंद पाडली असं म्हणायचंय का तुला? मी असं कुठे म्हटलं. असाच अर्थ होतो पण त्याचा. 15 मिनिटांनी येणार म्हणालास आणि आता तासाभरांनी उगवलास. अगं आता यावेळेला मोप्यातला नेहमीच ट्रॅफिक असतो. त्यात काही नवीन आहे का? 40-45 मिनिटं लागणारच. अगं मग फोन का नाही केलास तू? 1 तास झाला मी इथे पार्किंग लॉट मध्ये एकटी उभी आहे. हॅलो काय चाललंय तुझं? तू इतकी का चिडतीयस माझ्यावरती? शांत हो. केवढी गरम झालीयस. तू पाणी पिणार आहेस का? नाहीये पाणी माझ्याकडे. मनासारख्या गोष्टीने झाले की होते चिडचिड. हे घे तू आई थोडंसं पाणी. मी तुझ्यासाठी मस्त कॉफी पण आणली आहे, ती पण घे. मला सांगशील काय झालं नेमकं आज? काय झालंय चिडायला? काही जणांची आयुष्य किती सरळ आणि सोपी असतात. शिक्षण, मैत्रिणी, लग्न, मुलं सगळं असं आखून दिलेल्या रेषांप्रमाणे घडत जातं. त्यांना काहीही वेगळं करायला लागत नाही. ही लोक ना तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. चांदीचा चमचा? अच्छा 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 तुला चांदीचे चमचे घ्यायचेत का? तू असं इनडायरेक्टली सांगतेस मला. अरे त्यात काय, जाऊ ना मग शॉपिंगला. आपण करिअरच्या नादात सगळ्या गोष्टी लांबणीवर टाकत आलो. आता वाटतं का एवढे एफर्ट्स घेतले. आपल्यालाच का हे टेस्ट आणि मेडिसिन करायला लागतं जस्ट टू प्रूव्ह. आणि ती तिथे आई आहे जी अंगारे आणि व्रतवैकल्य करायला सांगते. अरे कुठल्या सेंचुरीमध्ये आहोत आपण?
आणि आता काय आपल्याला मुलं आहेत का नाही त्याच्यामुळे ठरणार का वर्थ आपलं? मेघना मेघना अगं तू किती रॅन्डमली बोलतीयस. काय झालंय नेमकं? अरे ती संजना आहे ना, तिला तिच्या हजबंडनी आज ऑफिसमध्ये फ्लॉवर्स पाठवले. काय संबंध आहे याचा? म्हणून तू माझ्यावरती चिडलीयस? अरे मी तुझ्यावर चिडली नाहीये रे. ती फ्लॉवर्स माझ्या डेस्कवर होती आणि मला वाटलं की तूच माझ्यासाठी पाठवली, पण मी जाऊन ती बघेपर्यंत ती आली संजना आणि म्हणायला लागली, अय्यो सॉरी मेघना, दोज आर फॉर मी. अगं चुकून ठेवली असतील, तुला वाटलं मी पाठवली. हो, दोन क्षण फार छान वाटलं मला. एवढ्याच ना, मग उद्या पाठवतो, त्यात काय एवढं. असं मी तुला सांगून तू पाठवण्यात काही मजा नाही. हा, मग माझ्यावरती का चिडलीयस? असंच आपले तसं सगळं नॅचरली का घडत नाही? ती संजना मला सांगत होती, माय हजबंड सेंड दिस टू सेलिब्रेट. मी तिला विचारलं, संजना व्हॉट आर यू सेलिब्रेटिंग? तर म्हणते, डोंट टेल एनीवन बट आय एम प्रेग्नंट. तिसऱ्यांदा प्रेग्नंट का? आपल्याला एक पण नाही. दिस इज नॉट फेअर. आता मला कळलं कुठे ठेच लागली ते. डोळ्यात पाणी नाही आहे. आपलं ठरलंय ना या विषयानं आता कधी अपसेट नाही व्हायचंय म्हणून. मी काही जास्त नाहीये मागत आहे त्याच्याकडे. एवढं हायर एज्युकेशन घेतलं म्हणून करिअरवर कॉन्सन्ट्रेट केलं, तर बाकीच्या बाबतीत तो परीक्षा बघतोय. जणू काही तो मला विचारतोय, तुला करिअर इम्पॉर्टंट आहे का मूल? अगं असं काय करतेस? पण असे कुठे अजून 50 वर्षाचं चालू आहे. भरपूर वेळ आहे आपल्याकडे अजून. का काळजी करतेस? त्याला एवढीच देवघेव करायची होती तर कशाला दिला त्यांनी मला एवढ्या करिअरच्या आणि एज्युकेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज? राहू द्यायचं होतं ना अडाणी. केलं असतं मग मी चूल आणि मूल. तू नक्की कोणाबद्दल बोलतेस? त्याच्याबद्दल का माझ्याबद्दल? करिअर करायला लागलं ना की मग लोक विचारतात, आणि मुलं? अरे मुलं होतील, त्याच्यासाठी काही वेगळं करायला नाही लागत. आणि आम्हाला कधी मुलं हवे ते आम्ही ठरवू. तुम्ही कशाला आमच्या मागे लागता? अर्थातच. जाऊ दे, मला नाही या विषयावर विचारच नाही करायचाय. मला फार त्रास होतो. हे बघ मेघना, तू ना या गोष्टींचा विचार नको करूस. जोपर्यंत आपण एका टीम मध्ये होत ना तोपर्यंत काही काळजी नाहीये. हे बघ, सगळं छानच होणार आहे. हो रे, माझा आहे विश्वास की सगळं छान होईल. पण तो फुलांचा गुच्छ ना त्यांनी गुगली टाकला. एवढंच ना. अगं तू फक्त सांग तुला कुठली फुलं हवेत ते. नाही तुझ्या डेस्कवर उद्या बाग फुलवली ना, नाव नाही सांगणार. जाऊ दे, लोक येतील माझ्याकडे फुलं मागायला. हसली की कसली गोड दिसतेस यार. माहितीये मला. त्या टोईंग वाल्याला फोन करून विचारतो कुठपर्यंत आलाय ते. उसको मार गोली यार. मस्त मूड सेट झालाय. चल लेट्स गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह. तो गाडी घेऊन टाकेल त्या रिपेअर शॉप मध्ये. अरे पण की आहे का त्याच्याकडे? तसा पण तो सरळ ट्रकवर घेऊन जाणार आहे. आय होप तो गाडी नीट घेऊन जाईल. यु नो व्हॉट, तुझ्याकडे बघून ना मला अरुंधतांच्या त्या गाण्याची आठवण होतीये. मन वेडाऊनी धुंद बोलू नको. अरे नीट म्हण ना गाणं. मान वेळाहुनी धुंद तू बोलू नको, असं गाणं आहे. हा अगं आपला असा गाण्यांना स्पेशल टच असतो. तुला अजून एक माहितीये का? ते गाणं आहे ना, मानसिका चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो. ते गाणं आहे ना, त्याला आपला असा मस्त टच आहे. म्हणजे कसं माहितीये का, मानसीचा चित्र काढतो तुझे नंतर चित्र काढतो. म्हणजे काय की आता थोडा बिझी आहे, नंतर चित्र काढतो. अरे बाबा तू प्लीज गाणं म्हणू नकोस हा. तुझ्या गाण्यामुळे मी ओरिजिनल गाणं विसरून जाईल. बरं बाबा ठीक आहे, मी इकडे मस्त एक छान गाणं लावतो. चलो लेट्स गो फॉर अ ड्राईव्ह. लग्न करून दोघांनी संसार थाटला की ती दोघंच एकमेकांसाठी असतात. त्यांच्यामधलं अगदी श्वासाचं अंतर देखील संपून जातं
आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी ही सगळी नाती दूरदेशी मागे ठेवून इथे आल्यावर ह्या सगळ्या भूमिका त्या दोघांना एकमेकांसाठी पार पाडायच्या असतात. आणि मग एकमेकांच्या उरातली ती शल्य सांभाळत ह्या भूमिका साकारताना दोघांचीही तारेवरची कसरत होते, दमछाक होते आणि निराश होतात. पण आई म्हणून पोरांना एवढंच सांगेल की इतकी काळजी नका करू रे, सगळं काही ठीक होईल. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी. स्वप्नाचे क्षण तुझ्या सवे गुंफावे, हळव्या नात्यात तरी प्रेमाचे रुसवे फुगवे, सुगंधी स्वप्नाचे क्षण गीत जन्मांतरीचे मनात रुसावे, सुगंधी स्वप्नाचे क्षण अवचित आहुर वेडे, सुगंधी स्वप्नाचे क्षण सप्तपदीची कास आता तो मनांच्या मीलना, साऱ्या जगाची सुख दुःखाचे चेहरे, सुगंधी स्वप्नाचे क्षण तुझ्या सवे